जे आपल्याजवळ कच्चे प्राप्तांक उपलब्ध होतात. म्हणजेच आपण जेव्हा मानसशास्त्रीय कसोट्या किंवा प्रयोग करतो किंवा निरीक्षणाच्या माध्यमातून काही माहिती गोळा करतो, त्या कसोट्यांद्वारे किंवा प्रयोगांद्वारे मिळालेली माहिती आपण संख्यात्मक स्वरूपामध्ये गोळा केलेली असते. आणि जरी संख्यात्मक स्वरूपामध्ये नसली तरी देखील आपण विशिष्ट गुणात्मक स्वरूपामध्ये असणाऱ्या जे माहिती आहे त्याचं रूपांतर हे संख्यात्मक स्वरूपामध्ये करू शकतो, कारण त्यावरच आधारित अशी संख्याशास्त्रीय प्रक्रिया आपण पुढे करत असतो. त्यामुळे इथे या भागामध्ये आपण आपल्याजवळ असणारी जी संख्यात्मक माहिती आहे त्या माहितीचं रूपांतर विशिष्ट पद्धतीने किंवा विशिष्ट मापन श्रेणीच्या मदतीने कशा पद्धतीने करता येईल हे या भागामध्ये बघणार आहोत. यालाच आपण प्राप्तांकाचं वर्गीकरण किंवा विशेषतः वारंवारिता सारणीद्वारे कच्च्या प्राप्तांकांचं सारणीमध्ये रूपांतरण म्हणजेच फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करणं आणि त्याच्या बरोबरीनं त्या टेबल्सच्या मदतीनं आपण आलेख कशा पद्धतीने काढू शकतो हे पुन्हा या ठिकाणी आपण आज बघणार आहोत. त्यामुळे जेव्हा आपण कुठलाही कच्चा प्राप्तांक घेतो तेव्हा सर्वसाधारणतः त्याचं वर्गीकरण करत असताना आपण काही सामान्य किंवा काही सारखे गुणधर्म असणाऱ्या व्यक्ती त्याचं विशिष्ट गटामध्ये वर्गीकरण करतो. आणि त्यामुळे एकदा का अशा पद्धतीचं संख्यात्मक स्वरूपामधलं वर्गीकरण झालं की मग आपल्याला पुढे जाऊन आपण जी केंद्रीय प्रवृत्तीची किंवा विचलनशीलतेची सहसंबंधात्मकतेची अशी जी परिमाणं पाहिलेली आहेत ती आपल्याला वापरता येऊ शकतात. जेव्हा आपण वारंवारिता सारणी तयार करतो त्या सारणीमध्ये एकतर सापेक्ष वारंवारिता वितरण घेतलं जातं, दुसरं म्हणजे संचित वारंवारिता वितरण घेतलं जातं आणि तिसरं म्हणजे सापेक्ष संचित वारंवारिता वितरण घेतलं जातं. आता या ठिकाणी आपण या सर्वांचं एक उदाहरण पाहूया. आपल्याकडे इथे काही 5 व्यक्तींचे इथे काही प्राप्तांक दिलेले आहेत. व्यक्तींना मिळालेले एका समूहातील एका गटातील व्यक्तींना मिळालेले प्राप्तांक दिलेले आहेत किंवा कशा काढायच्या हे देखील पाहिलेलं आहे. इथे तुम्हाला लक्षात येईल की या वर्गांतरांमध्ये किंवा या वितरणामध्ये एकूण व्यक्तींची संख्या ही 30 आहे आणि या 30 पैकी साधारणतः 34 इतका स्कोर असणाऱ्या वितरणामध्ये 3 व्यक्ती आहेत, 23 हा स्कोर असणाऱ्या 4 व्यक्ती आहेत, 22 असणाऱ्या 10 आहेत, 21 असणाऱ्या 6 आहेत आणि 19 असणाऱ्या 7 आहेत. आपण जेव्हा सापेक्ष वारंवारिता काढायला सुरुवात करतो तेव्हा या 30चा निश्चितच उपयोग आहे. म्हणजे या 30मध्ये इथे जे आहेत हे 3 आहेत. 30मध्ये 3 म्हणजे सापेक्ष वारंवारितेसाठी टक्केवारीच्या स्वरूपामध्ये 100 पैकी किती अशा स्वरूपात इथे 10% आलेले आहेत. त्यामुळे 34 हा जो प्राप्तांक आहे त्याची सापेक्ष वारंवारिता ही 10% आहे. म्हणजे थोडक्यात काय तर या 30मधल्या 10% व्यक्तींना 34 इतका स्कोर इतका प्राप्तांक मिळालेला आहे. त्यानंतर जेव्हा आपण 23चा विचार करतो तेव्हा इथे लक्षात येईल की या 23ची वारंवारिता आहे 4. म्हणजे पुन्हा 30 पैकी 4 व्यक्ती आहेत. पुन्हा सापेक्ष वारंवारिता काढताना ते प्रमाण जे आहे ते आपल्याला 100 पैकी घ्यावं लागतंय आणि त्यामुळे ते आलेलं उत्तर जे आहे ते 13.33% आहे. एकूण 30मधल्या 13.33% या अशा व्यक्ती आहेत की ज्यांना 23 हा प्राप्तांक किंवा हा स्कोर मिळालेला आहे. तसंच 22च्या बाबतीत सुद्धा आहे, 21 बाबत सुद्धा आहे आणि 19 बाबत सुद्धा आहे. या प्रत्येक स्कोर मिळवणाऱ्या व्यक्तींची संख्या म्हणजेच ही वारंवारिता आहे. त्यामुळे अशा आपल्याकडे असणाऱ्या 30 व्यक्तींपैकी
प्रत्येक स्कोर मिळवणाऱ्या व्यक्तींबाबत सापेक्ष वारंवारिता ही इथे रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज म्हणजे सापेक्ष वारंवारितेच्या तक्त्यामध्ये दिसते. त्याच्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर संचित वारंवारिता. संचित म्हणजे काय, तर साठत जाणे, जमा होत जाणे. विशेषतः बँकांमध्ये जेव्हा काही ठेवी ठेवल्या जातात तेव्हा हा शब्द प्रामुख्याने वापरला जातो. आता इथे काय साठत जाणार आहे, तर बँकांमधल्या व्याजापेक्षाही इथे या ज्या वारंवारिता आहेत की नाही या साठत जाणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल इथे लिहिलेले हे जे प्राप्तांक आहेत हे उतरत्या क्रमाने म्हणजेच डिसेंडिंग सिरीज मध्ये लिहिलेले दिसतात. सुरुवातीला सगळ्यात मोठा प्राप्तांक, त्यानंतर लहान, त्या खालोखाल लहान, आणि या एकूण वितरणामध्ये सगळ्यात लहान प्राप्तांक आहे 19. आणि म्हणून आपण सुरुवात करताना संचित वारंवारिता काढताना या लहान प्राप्तांकापासून संचित वारंवारिता घ्यायला सुरुवात करतो. तुमच्या इथे लक्षात येईल 19 या प्राप्तांकाच्या समोर वारंवारिता आहे 7. ठीक आहे. आणि त्यामुळे इथली संचित वारंवारिता त्याच्या अलीकडे काहीच नाहीये, त्यामुळे 19च्या समोर असणारी संचित वारंवारिता ही 7 आहे. त्यानंतर 21 या प्राप्तांकाची वारंवारिता आहे 6. आत्ता सांगितल्याप्रमाणे संचित म्हणजे वारंवारितांची आपण बेरीज करत जातो, त्या वारंवारिता साठवत जात आहोत. आणि म्हणून इथे असणारे हे 7 आणि इथे असणारे हे 6 यांची एकत्रित बेरीज केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळालेलं आहे 13 ते आपण त्या 21च्या समोर लिहिलेलं आहे. अशाच प्रकारे आता या 13 मध्ये 22ची असणारी वारंवारिता जी 10 आहे ती मिळवली असता आपल्याला मिळाले 23. त्यानंतर या 23 मध्ये 4 म्हणजेच इथे असणारा हा जो प्राप्तांक आहे 23 याची वारंवारिता आहे 4. इथे अलीकडची संचित वारंवारिता 23 आणि त्यानंतर प्राप्तांक 23 ची वारंवारिता 4 याची बेरीज केल्यानंतर मिळालेला जो संचित वारंवारिता आहे ती आहे 27. यानंतर पुढे पुन्हा आपण या 27 ची आणि या 3ची बेरीज केली, उत्तर आलेलं आहे 30. इथे लक्षात घेण्याचे मुद्दा असा आहे की आपल्याकडे असणारी एकूण प्राप्तांक संख्या म्हणजे इथे जो n आहे त्या n इतकीच शेवटची संचित वारंवारिता यायला पाहिजे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही जी आहे ही एकूण प्राप्तांकांच्या संख्ये एवढीच म्हणजे गटातील व्यक्तींच्या संख्ये एवढीच येणं आवश्यक आहे. याच्यानंतर तुम्हाला शेवटचा जो रकाना दिसतोय तो आहे क्युम्युलेटिव्ह रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजेच सापेक्ष संचित वारंवारिता. एकदा का आपली संचित वारंवारिता काढून झाली की आपल्याला ही सापेक्ष संचित वारंवारिता काढणं काही अवघड नाही. उदाहरणार्थ पहा, इथे संचित वारंवारिता आहे 7, एकूण प्राप्तांक संख्या आहे 30. त्यामुळे पुन्हा 30 पैकी 7 टक्केवारी आहे, सापेक्ष आहे आणि म्हणून 100 पैकी किती? उत्तर आलंय 23.33%. याचा वापर आपण मुख्यत्वे करून जेव्हा ऑगाइल किंवा शेकडा संचित वारंवारिता काढतो, वक्र काढतो तेव्हा आपल्याला याचा वापर करायचा आहे. त्यानंतर 30 पैकी 13 तर 100 पैकी किती म्हणजे संचित वारंवारिता 13 आहे ती आलेली आहे 43.33. अशा प्रकारे पुढे पुढे जात असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे एकूण संचित वारंवारिता शेवटची संचित वारंवारिता ही तुमच्या प्राप्तांकाच्या बरोबर असली पाहिजे. त्यामुळे 30 पैकी 30 म्हणजेच तर आपण म्हणतो 100% गुण मिळाले. तसंच इथे सुद्धा 30 पैकी 30 संचित वारंवारिता आहे, त्यामुळे सापेक्ष संचित वारंवारिता ही इथे 100% आलेली दिसेल. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने
आपल्याला वारंवारिता सारणी ही तयार करता येऊ शकते. आणि मग त्याच्या पुढे गेल्यानंतर आता पाहिलं की ज्यामध्ये सुटे प्राप्तांक दिलेले आहेत. आता पुढे गेल्यानंतर आपण विशिष्ट वर्गांतराच्या स्वरूपामध्ये प्राप्तांक दिलेले आहेत पहा. आणि मग ते प्राप्तांक दिलेले असताना दोन पद्धती वापरल्या जातात. तुमच्या इथे लक्षात येईल की इथे ही जी पद्धत आहे याला वर्जित पद्धती असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ज्या वर्गांतराची निश्चित मर्यादा एवढा त्या वर्गांतरामध्ये प्राप्तांक हा समाविष्ट केला जातो. त्यानंतर इन्क्लुझिव्ह म्हणजे समावेशक पद्धती जी आहे त्या पद्धतीमध्ये मात्र सातत्य आपल्याला दिसत नाही. म्हणजे पहिलं वर्गांतर हे इथे 1 ते 5 आहे आणि त्याच्या पुढचं वर्गांतर हे 6 ते 10 आहे. म्हणजे त्याच्या पुढचा प्राप्तांक हा इथे आपल्याला घेतलेला दिसतो. अशाच प्रकारे आपण काही ताळ्याच्या खुणा देऊन मगाचा जो तक्ता पाहिला, प्रत्येक प्राप्तांक मिळवणारी व्यक्तींची संख्या किती आहे किंवा प्रत्येक स्कोर असणाऱ्या किती गोष्टी किंवा किती घटक तिथे आहेत, अशा स्वरूपामध्ये या ताळ्याच्या खुणा आपण देत असतो. आणि याच्या मदतीने मग आपला अशा स्वरूपातला एक वारंवारिता तक्ता किंवा वारंवारिता सारणी ही तयार होते. मात्र ही जी सारणी आहे ही अत्यंत ढोबळ मानाने, कारण इथे तुम्हाला लक्षात येईल वर्गांतर दिलेली नाहीये. त्यामुळे इथे असणारी ही जी सारणी आहे इथे स्वतंत्र स्कोर्स दिलेले. म्हणजेच काय तर गटामध्ये ज्या विद्यार्थ्याला 1 गुण मिळालेला आहे असे वर्गामध्ये किंवा गटामध्ये किती विद्यार्थी आहेत तर 2. ज्याला 0 गुण मिळालेले आहेत असे किती आहेत तर 1. आणि सर्वाधिक गुण म्हणजेच 10 गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत तर 1 आहे. या अवर्गीकृत पद्धतीमध्ये या सगळ्या प्राप्तांकाची बेरीज जर केली म्हणजे ते किती आहेत हे जर आपण बघितलं तर ते लक्षात येईल हे प्राप्तांक एकूण आहेत 40. ही प्राप्तांकाची एकूण जे प्राप्तांक आहेत त्याची वारंवारिता ही तुमची 40 येईल आणि प्रत्येक प्राप्तांक जो आहे तो 0 पासून 10 पर्यंत असे प्राप्तांकांची संख्या ही या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. त्याच्याच बरोबरीनं कच्चे प्राप्तांक दिले असता आपल्याला एक वारंवारिता सारणी देखील करता येऊ शकते. आणि ही सारणी तयार करत असताना आपल्याला कुठल्या प्राप्तांकापासून कुठल्या प्राप्तांकापर्यंत एका गटामध्ये प्राप्तांक टाकायचे आहेत, स्कोर्स टाकायचे आहेत, ते आपल्याला ठरवावं लागतं, ते आपल्याला निश्चित करावं लागतं. आता इथे जे उदाहरण दिलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्राप्तांक आहे 35 आणि सगळ्यात लहान प्राप्तांक आहे 1. त्यामुळे या वितरणाच्या विस्ताराचा जर विचार केला तर आपल्याला मोठ्या संख्येमधून लहान संख्या ही वजा करावी लागते. आणि म्हणून इथे आलेला जो विस्तार आहे तो 34 आहे. ठीक आहे. आता आपल्याला जेव्हा वर्गांतराचा म्हणजे एका समूहामध्ये किती अंतर असलं पाहिजे याचा जेव्हा विचार करायचा असतो तेव्हा आपण या विस्ताराला वर्गांच्या संख्येने भागतो. आता इथे तुम्हाला लक्षात येईल की विस्तार हा 34 आहे आणि त्यामुळे मला अपेक्षित असे वर्ग किंवा असे क्लास इंटरवल जे आहेत ते आहेत 6. आणि म्हणून मी 34 ला 6 ने भागलं, उत्तर आलेलं आहे 5.7. पूर्णांकामध्ये ते 6 येईल. त्यामुळे अशा प्रकारे माझ्याकडे एकूण 6 वर्गांतर ही असणार आहे. मग त्या आधारे आपण विशिष्ट तक्ता हा तयार करायला सुरुवात करतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे सर्वाधिक किंवा सर्वात मोठी संख्या आहे 35 आणि सर्वात लहान संख्या आहे 1. इथे लक्षात आलं असेल की वर्गांतर किती घ्यायचं आहे तर
6 घ्यायचंय, कारण मला 6 वर्ग पुरेसे आहेत. मग तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी जर मला 6 वर्गांतर घ्यायची आहेत तर 1 ते 6, 7 ते 12, 13 ते 18 अशा पद्धतीने 6 वर्गांतर ही मला इथे मिळालेली आहेत. मग आता पुढच्या टप्प्यावर गेल्यानंतर ही जी कच्चे प्राप्तांक दिलेले आहेत त्या कच्च्या प्राप्तांकामधला प्रत्येक प्राप्तांक कुठल्या वर्गामध्ये जातोय ते मला आता घालायचंय आणि तिथे टाळ्याच्या खुणा द्यायच्या. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की हा जो 12 प्राप्तांक आहे हा 7 ते 12 या वर्गांतरामध्ये जाणार आहे. त्यामुळे तिथे पहिली टाळ्याची खूण येईल. त्यानंतर 7 हा प्राप्तांक 7 ते 12 या वर्गांतरामध्ये जाईल. त्यामुळे तिथे या ठिकाणी 7 ते 12 मधली पहिली टाळ्याची खूण जाईल. त्याच्या पुढचा आहे 13. पुन्हा मी इथे 13 ते 18 मध्ये पुढची टाळ्याची खूण देणार आहे. त्याच्यानंतर 14 आहे, त्यामुळे दुसरी टाळ्याची खूण इथे जाईल. या जेव्हा 4 खुणा पूर्ण होतात आणि 5वी खूण आपल्याला द्यायची असते तेव्हा आपण ही अशी एक तिरकी रेष इथे ओढतो. आता पुन्हा लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे की इथे असणारी प्राप्तांक संख्या या टाळ्याच्या खुणा या जुळल्या गेल्या पाहिजेत, या मॅच झाल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला इथे ही जी वारंवारिता दिसते आहे, एकूण प्राप्तांक संख्या इथे आहे 30 आणि वारंवारिता आहे ती देखील 30. म्हणजे आपण दिलेल्या टाळ्याच्या खुणा या अचूक आहेत, त्या बरोबर तितक्याच प्रमाणात आहेत. याबरोबर हेही बघणं आवश्यक आहे की ज्या वर्गांतरामधला तो प्राप्तांक आहे त्याच वर्गांतरामध्ये आपण टाळ्याची खूण ही दिलेली आहे. अशा पद्धतीने आपली ही वारंवारिता सारणी ही तयार होते. आणि ही सारणी तयार केल्यानंतर आपण मुख्यत्वे करून या ठिकाणी विशेषतः या सारणीच्या मदतीने काही आलेख काढतो. हे आलेख काढत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की जे आलेखांचे विशेषतः प्रकार दिलेले आहेत त्या प्रकारांमध्ये आपण मुख्यत्वे करून काही स्तंभालेख पाहिले होते, त्याचबरोबरीनं काही संचित वारंवारिता वक्र पाहिला होता जो रेषालेख असणार आहे, आणि सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे अगाईल किंवा ज्याला आपण शेकडा संचित वारंवारिता वक्र असं म्हटलं होतं. या ठिकाणी आता आपल्या या ज्या तक्त्यामध्ये या ज्या टाळ्याच्या खुणा तयार झालेल्या आहेत याच्यामध्ये आता आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे, तर यापूर्वीही आपण चर्चा केली आहे पहा की आपण जेव्हा स्तंभालेख किंवा कोणत्याही आलेखाच्या माध्यमातून जेव्हा आपल्याजवळ असणाऱ्या वारंवारिता सारणी ही दर्शवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा महत्वाचं म्हणजे आपल्याला त्या प्राप्तांकामधलं किंवा त्या वर्गांतरामधली निचतम मर्यादा आणि उच्चतम मर्यादा ही घेणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ तुमच्या समोर हे जे 1 ते 6 दिसत आहे या वर्गांतराची निचतम मर्यादा आहे. म्हणजेच असे सगळे विद्यार्थी आहेत पहा की ज्यांना 1 पासून 6 पर्यंत मार्क मिळालेले आहेत. असे 3 विद्यार्थी आहेत जे आपण 1 ते 6 मध्ये घातलेले आहेत. या वर्गांतराची निचतम मर्यादा काय असेल, तर 0.5 पासून 6.5 पर्यंत उच्चतम मर्यादा असणार आहे. म्हणजेच 1 ते 6 हे जे वर्गांतर आहे त्याची निचतम मर्यादा असेल 0.5 आणि त्याची उच्चतम मर्यादा असेल 6.5. त्याचप्रमाणे जर आपण 7 ते 12 या वर्गांतराचा विचार केला तर या 7 ते 12चं लोअर लिमिट असणार आहे 6.5 आणि याचं अप्पर लिमिट असणार आहे 12.5. इथे आपल्याला जेव्हा आपण खंडित आणि अखंडित सारणीचा विचार करतो, खंडित सारणीमध्ये किंवा खंडित परिवर्ते कुठल्या स्वरूपाची आहेत, तर मुख्यत्वे करून जे आपल्याला 2 स्वतंत्र भागांमध्ये
विभागता येतात. जसं की या खंडित अशा सारणीची किंवा खंडित अशा परिवर्त्यांची आपण काही उदाहरणे देखील पाहिली होती. जसं की आपल्याला ग्रंथालयामध्ये पुस्तकांची संख्या किती आहे हा विचार केला तर ती पुस्तकं 1.2, 1.4 अशा स्वरूपामध्ये नसणार आहे. तर ती पुस्तकांची जी संख्या आहे ती पूर्णांकामध्ये असणार आहे आणि ती ज्या पद्धतीने ज्या परिवर्त्याच्या मदतीने व्यक्त केली जाते त्याला आपण खंडित परिवर्त्य असं म्हणतो. जसं की आता पुस्तकांची संख्या आहे तसंच संशोधन करत असताना आर्थिक सामाजिक दर्जा जेव्हा पाहतो तेव्हा कुटुंबातील व्यक्तींची संख्या, कुटुंबामधल्या अपत्यांची संख्या ही पूर्णांकामध्येच असणार आहे. त्याचबरोबर रस्त्यावरून जाणारी वाहनांची संख्या ही देखील पूर्णांकामध्येच असणार आहे. त्यामुळे असे जे परिवर्त्य आहेत ते ज्या मापन श्रेणीच्या मदतीने व्यक्त केल्या जातात त्याला आपण खंडित श्रेणी असं म्हणतो. त्या व्यतिरिक्त भौतिकशास्त्रामधील जे परिवर्त्य आहेत जसं की उंची, वजन यासारखी परिवर्त्य मात्र आपल्याला छोट्या छोट्या भागांमध्ये विभागता येतात. उदाहरणार्थ आजचं पुणे शहरामधलं जे तापमान आहे ते 50.4 डिग्री सेल्सिअस किंवा 30.5 डिग्री सेल्सिअस म्हणजे ते 5.1 असेल, 2 असेल, 3 असेल. आता या तक्त्याच्या स्वरूपामध्ये जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा आपण म्हणतो की 7 ते 12 हे वर्गांतर आहे आणि या वर्गांतरामध्ये एकूण व्यक्तींची संख्या 8 आहे, तेव्हा या 7ची निचतम मर्यादा आहे 6.5 आणि त्याची उच्चतम मर्यादा आहे 12.5. त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींना 6.5 इतके गुण मिळालेले आहेत, उदाहरणार्थ ज्या वर्गातल्या ज्या विद्यार्थ्याला 6.5 मार्क मिळतात त्याचे आपण पूर्णांकामध्ये 7 मार्क करतो. त्यामुळे इथे वर्गांतराच्या मर्यादेचा विचार करता इथे तुम्हाला लक्षात येईल 6.5 पासून सुरू होऊन 12.5 पर्यंतचा प्राप्तांकाचा या वर्गांतरामध्ये समावेश होणार आहे. मग आता प्रश्न असा पडतो की इथे 12.5 या वर्गांतरात घ्यायचे की नाही, तर निश्चितच नाही. कारण जेव्हा ते 12.5 होतात तेव्हा त्याचा समावेश 13 ते 18 मध्ये होणार आहे. जेव्हा आपण एखाद्या विद्यार्थ्याला 12.5 किंवा 12.5 इतके गुण मिळालेले आहेत असं म्हणतो तेव्हा ते राऊंड अप करत असताना पुढे जाऊन 12.5चे 13 इतके गुण होतात. आपण जेव्हा या सारणीच्याच मदतीने वेगवेगळे आलेख काढायला सुरुवात करतो, हे जे आलेख आहेत हे काढत असताना आपल्याला कधीतरी काही आलेखांच्या स्वरूपात किंवा काही आलेखांच्या बाबतीमध्ये मुख्यत्वे करून वर्गांतराच्या निचतम मर्यादा हे या इथे घ्याव्या लागतात. जसं की आपण स्तंभालेख काढतो. आता समोर जी वारंवारिता वितरण दिलेलं आहे त्या वारंवारिता वितरणाचा जर आपण स्तंभालेख काढायचं ठरवलं तर त्यामध्ये विशेषतः आपल्याला क्ष अक्षावर, कारण कोणताही आलेख काढताना आपल्या समोर क्ष आणि य असे 2 अक्ष असतात आणि म्हणून आपल्या समोर असणाऱ्या क्ष अक्षावर आपल्याला एकतर महत्वाची बाब म्हणजे प्राप्तांकाचं निचतम मर्यादा घ्यायची. मात्र स्तंभालेख काढत असताना हे जे आत्ताचं वर्गांतरांचं प्रमाण आहे 6 आणि त्यामुळे या 6च्याच प्रमाणामध्ये आपल्याला दोन्ही टोकाला 2 वर्गांतर ही वाढवून घ्यावी लागतात. म्हणजे 1 ते 6च्या दरम्यान खालच्या बाजूला 1 वर्गांतर आणि 31 ते 36 पासून वरच्या बाजूला आणखी 1 वर्गांतर. आणि मग
ही वर्गांतर आणि त्याचं निश्चितम मर्यादा किंवा त्याचं लोअर लिमिट हे आपण त्या क्ष अक्षावर मांडत असतो. त्याच्यानंतर त्याच्या समोर असणारी वारंवारिता म्हणजेच समजा आपल्याला 1 ते 6 या हे वर्गांतर क्ष अक्षावर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपण बिंदू प्लॉट करणार आहोत. त्याच्यासाठी बिंदू मांडणार आहोत 0.5. स्तंभालेख किंवा आयतालेख काढत असताना, हिस्टोग्राम काढत असताना आपण क्ष अक्षावर वर्गांतराची निश्चितम मर्यादा घेतो. सर्वप्रथम समजा आपल्याला अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न आहे. तुमच्या समोर वेगवेगळे स्कोर्स दिलेले आहेत. त्या स्कोर्सच्या त्या प्राप्तांकाच्या मदतीने वारंवारिता सारणी तयार करा आणि त्या सारणीवरून तुम्ही आयतालेख म्हणजेच हिस्टोग्राम काढा. त्यामुळे सर्वप्रथम या अशा प्रकारची सारणी आपण तयार करतो आणि त्या आधारे स्तंभालेख किंवा आयतालेख हिस्टोग्राम काढतो. हा हिस्टोग्राम काढत असताना दोन्ही टोकाला म्हणजेच 1 ते 6 आणि 31 ते 36 अशा दोन्ही टोकांना आपल्याला एक एक वर्गांतर वाढवून घ्यावं लागतं. त्यानंतर आपला पहिला जो बिंदू आहे तो शून्यातून सुरू होणार आहे, कारण आपण वाढवलेलं जे पहिलं वर्गांतर आहे तिथे वारंवारिता काहीच नाही. जेव्हा वारंवारिता काहीच नसते तेव्हा ती 0 असते. त्यामुळे आपल्या आलेखाच्या पहिल्या आयताचा, पहिल्या स्तंभाची सुरुवात ही शून्यातून होणार आहे. त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल त्याच्या पुढचं वर्गांतर म्हणजेच 1 ते 6. या 1 ते 6 ची वारंवारिता आहे 3. ठीक आहे. त्यामुळे आपण क्ष अक्षावर घेताना 1 ते 6 चं लोअर लिमिट म्हणजे निश्चितम मर्यादा हा आपला आलेखामधला दुसरा बिंदू घेणार आहोत. याची निश्चितम मर्यादा आहे 0.5 आणि त्याच्या समोर असणारी वारंवारिता आहे 3. त्यामुळे या 0.5 च्या समोर बरोबर य अक्षाला जोडून आपण तिथे 3च्या इथे आणखी एक बिंदू टाकणार आहोत. अशा पद्धतीने 31 ते 36 आणि त्यानंतर 37 ते 42 हे जे शेवटचं वर्गांतर असणार आहे. आता या तक्त्यामध्ये आपल्याला ते वर्गांतर दिसत नाहीये आणि म्हणून जेव्हा आपण पुढचं वर्गांतर, शेवटचं वर्गांतर घेत आहोत तेव्हा त्या शेवटच्या वर्गांतरामध्ये सुद्धा वर्गांतरात अंतर किती आहे तर 6चा आणि तिथे ताळ्याच्या खुणा किंवा वारंवारिता किती आहे तर 0. आणि म्हणून ते जे 37 ते 42 आहे त्या ठिकाणी जी वारंवारिता असणार आहे ती 0 असणार, की जेणेकरून आपला शेवटचा आयत, त्याचा शेवटचा बिंदू हा पुन्हा कशामध्ये जाईल तर 0 जाणार आहे, कारण त्या ठिकाणी तिथे एकही वारंवारिता नाही. अशा पद्धतीने तुम्हाला एकूणच वितरणाचा जर विचार केला तर लक्षात येईल साधारणतः मध्यावर्ती सर्वात जास्त वारंवारिता आहे. म्हणजे आपण जेव्हा 19 ते 24 या स्तंभाचा विचार करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल सगळे आयत एकमेकांना जोडल्यानंतर या आयताची उंची ही सर्वाधिक असणार आहे आणि आपण दोन्ही टोकाला गेलो की आयताची उंची जी आहे ती कमी होणार आहे. याचं कारण मध्यापासून दोन्ही टोकाला जात असताना वारंवारिता ज्या आहेत त्या कमी होत गेलेल्या आहेत. याच्याच आधारे आपल्याला आणखी दुसरा जो आलेख काढता येतो त्या आलेखाला आपण संचित वारंवारिता वक्र असं म्हणत असतो. यापूर्वी आपण जी इथे वितरण बघितली होती पहा, या वितरणामध्ये हे कच्चे प्राप्तांक आहेत किंवा हे सुट्टे प्राप्तांक आहेत. आता आपण जेव्हा संचित वारंवारिता वक्र काढतो तेव्हा आपल्याला डोळ्यासमोर पुन्हा वारंवारिता सारणी असण्याची आवश्यकता आहे.
आणि म्हणून इथे ही वारंवारिता सारणी दिलेली आहे पहा. आता ही वारंवारिता सारणी याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला सुरुवातीला म्हणजे खालच्या दिशेने एक घर किंवा एक वर्गांतर वाढवून घेणं आवश्यक आहे. कारण आपल्या वक्राची सुरुवात ही शून्यातून होणार आहे, जिथे क्ष आणि य हे दोन अक्ष एकमेकांना छेदतात, तिथून आपल्या वक्राची सुरुवात होते. आणि म्हणून अलीकडचं वाढवलेलं एक वर्गांतर त्याचं अप्पर लिमिट म्हणजे उच्चतम मर्यादा ही आपण त्या ठिकाणी घेत असतो. ठीक आहे. आणि म्हणून इथे जेव्हा आपला पहिला बिंदू आपण प्लॉट करतो तेव्हा त्या पहिल्या बिंदूला एक उच्चतम वर्गांतर असणारे आणि ते असणारे इथे 0.5 जे अलीकडच्या वर्गांतराचं अप्पर लिमिट असेल. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा बिंदू आणि निश्चितच त्याची वारंवारिता ही 0 असणार आहे, कारण तिथे 0.5 पर्यंत गुण मिळवणारे एकही विद्यार्थी किंवा एकही व्यक्ती नाही. आणि म्हणून मग आपण आता इथे हा जो वक्र काढणार आहोत तो आहे संचित वारंवारिता वक्र. पुन्हा संचित वारंवारिता वक्र काढत असताना क्ष अक्षावर आपल्याला घ्यायचे आहेत वर्गांतराच्या उच्चतम मर्यादा, वर्गांतराचं अप्पर लिमिट, आणि य अक्षावर मात्र आपल्या आता वारंवारिता नसणार आहे तर संचित वारंवारिता असणार आहे. त्यामुळे आपला जेव्हा आलेख तयार होईल तर तो साधारणतः अशा वक्राकार आणि वरच्या दिशेने वाढत जाणारा अशा स्वरूपामधला आपला आलेख हा तयार होतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे संचित वारंवारितेचा विचार करता इथे पहा, पहिली संचित वारंवारिता ही 3 असणार आहे. त्याच्या पुढची संचित वारंवारिता ही 11 असणार आहे. आता ही 11 कशी, तर 3 मध्ये 8 मिळवले. त्या पुढची संचित वारंवारिता ही 11 अधिक 5 म्हणजेच 16 असणार आहे. त्या पुढची संचित वारंवारिता 16 अधिक 11 म्हणजेच ती किती असेल, 27 असेल. त्याच्या पुढची संचित वारंवारिता 27 अधिक 2 म्हणजे ती 29 असेल. म्हणजे ज्या बिंदूच्या ठिकाणी किंवा क्ष अक्षावर जिथे 30.5 असणार आहे, 30.5 हा आपल्या 25 ते 30 याचं अप्पर लिमिट आहे. ठीक आहे. त्यामुळे जिथे 30.5 असेल त्या ठिकाणी संचित वारंवारिता असणार आहे ती इथे 27 आहे, 29 असेल. 30.5 च्या इथे असणारा जो संचित वारंवारितेचा बिंदू असेल तो बिंदू आपण 29 च्या इथे य अक्षाच्या बाजूला 29 च्या इकडे देणार आहोत. मग त्याच्या पुढे आपली संचित वारंवारिता 29 अधिक 1. ठीक आहे. त्यामुळे या 29 मध्ये 1 मिळवल्यानंतर म्हणजेच पुन्हा आपला n आणि शेवटची संचित वारंवारिता ही मॅच होती. आणि म्हणून इथे असणारी शेवटची संचित वारंवारिता जी आहे ती 30 असेल. आलं लक्षात. आणि त्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा आपण या ठिकाणी विशिष्ट पद्धतीने वारंवारितेची बेरीज करतो त्याला आपण संचित क्युम्युलेटिव्ह वारंवारिता म्हणजेच क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. आणि याच्या माध्यमातून जो वक्र काढला जाणार आहे त्याला संचित वारंवारिता वक्र असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता याच्या पुढचा जो आलेख आहे ज्याला आपण शेकडा संचित वारंवारिता वक्र असं म्हणतो. मगाच प्रमाणेच आपण या ठिकाणी पाहिलं होतं पहा,
हे बघ, इथे आपण हे जे संचित वारंवारिता घेतल्या होत्या या संचित वारंवारितेचंच टक्केवारीमध्ये रूपांतर केलेलं आहे. कायम शेवटची टक्केवारी ही 100% असणार आहे, कारण ती एक्झॅक्टली आपल्याजवळ असणाऱ्या प्राप्तांकाच्या एवढीच असणार आहे. त्यामुळे आपण जेव्हा ही शेकडा संचित वारंवारिता घेतो, हा वक्र काढत असताना सुद्धा आपल्याला क्ष अक्षावर वर्गांतराची उच्चतम मर्यादाच घ्यावी लागते. आपल्याला हे जे वर्गांतर आहेत की नाही, याची उच्चतम मर्यादाच आपल्याला इकडे घ्यावी लागते. आणि म्हणून पुन्हा पहिला जो बिंदू असणार आहे आपला, जो जिथे क्ष आणि य अक्ष एकमेकांना छेदतात, तिथे हा पहिला बिंदू असेल, ज्याची वारंवारिता 0 असेल. त्यामुळे या छेदणाऱ्या बिंदूमधूनच पहिला आपल्या वक्राला, शेकडा संचित वारंवारिता वक्राला सुरुवात होणार आहे. तो बिंदू असणारे अलीकडच्या वर्गांतराचं अप्पर लिमिट, जे इथलं या वर्गांतराचं लोअर लिमिट आहे, ते अलीकडच्या वर्गांतराचं अप्पर लिमिट असणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच 0.5 हे इथलं पहिला बिंदू असेल. बघा इथे जेव्हा आपण 6.5 हे अप्पर लिमिट 1 ते 6चं आहे असं म्हणतो, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तेच लोअर लिमिट आहे 7 ते 12चं. 12.5 हे जे आहे ते 7 ते 12 या वर्गांतराचं अप्पर लिमिट आहे. याचाच अर्थ 13 ते 18 याचं लोअर लिमिट पुन्हा काय आहे तर 12.5. अशाच प्रकारे 19 ते 24चा जेव्हा आपण विचार करतो किंवा 13 ते 18चा जेव्हा विचार करतो, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की 18.5 हे 13 ते 18चं जसं अप्पर लिमिट आहे, जशी उच्चतम मर्यादा आहे, तशीच 19 ते 24च्या बाबत 18.5 हे 19चं लोअर लिमिट म्हणजे निश्चितम मर्यादा असणार आहे. ठीक आहे. आणि म्हणून अगाई किंवा आपल्याला जेव्हा शेकडा संचित वारंवारिता वक्र काढायचा आहे, तेव्हा आपल्याला क्ष अक्षावर वर्गांतराच्या उच्चतम मर्यादा घ्यायच्या आहेत आणि य अक्षावर जसं आलेखाचं शीर्षक आहे की नाही, आलेखाचं शीर्षक आहे शेकडा संचित वारंवारिता. त्यामुळे आपल्याला हा जो य अक्ष आहे, या ठिकाणी वारंवारितेची टक्केवारी म्हणजेच शेकडा संचित वारंवारिता घ्यायचा आहे. पुन्हा मगासारखंच जिथे संचित वारंवारिता काढत होतो, तिथे सगळ्यात शेवटचा बिंदू हा आपल्या प्राप्तांक संख्ये एवढा होता, म्हणजेच 30 हा होता. आता इथे मात्र टक्केवारी असणार आहे, त्यामुळे सर्वाधिक टक्केवारी किती आहे तर 100. त्यामुळे आपला शेवटचा बिंदू य अक्षावरचा हा 30 असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आता आपण जेव्हा विशिष्ट पद्धतीने ही टक्केवारी घ्यायला सुरुवात करतो, तेव्हा तुमच्या लक्षात येईल पुन्हा इथे पहिला जो बिंदू असणार आहे तो शून्यातून सुरू होणार आहे, कारण अलीकडच्या वर्गांतरामध्ये वारंवारिता नाही, त्यामुळे शेकडा वारंवारिता सुद्धा नसणार आहे, शेकडा संचित वारंवारिता सुद्धा इथे नाही. म्हणून त्या बिंदूची सुरुवात शून्यामधून होणार आहे. त्याच्या पुढचा जो बिंदू आहे तो आपला अप्पर लिमिट असेल 6.5. त्यामुळे क्ष अक्षावर येणार आहे 6.5 आणि त्या 6.5च्या समोर बरोबर 3% इथे आपला 10% इथे आपला पहिला बिंदू येईल. आता हे 10% कसे आले तर 30 पैकी 3, कारण पहिली संचित वारंवारिता ही 3च असणार आहे, तर 30 पैकी 3 तर 100 पैकी किती, अशा पद्धतीने तिथे असणारी पहिली शेकडा संचित वारंवारिता ही 10 असेल. पुढची शेकडा संचित वारंवारिता ही किती असेल बघा, थोडासा विचार करा. आपली संचित वारंवारिता इथे असणार आहे 3 अधिक 8. त्यामुळे 8 आणि 3 यांची बेरीज येते 11.
30पैकी 11 तर 100 पैकी किती? त्यामुळे आपली पुढची शेकडा संचित वारंवारिता अगदी आलेख कागदावर बिंदू हे स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे समजा आता माझ्या इथे ही 30पैकी 11 आलेली आहे आणि त्याची टक्केवारी आलेली आहे 36.66. त्यामुळे माझा बिंदू हा 37च्या इथे असेल तरीही चालू शकतो. त्यामुळे फारसा काही फरक हा पडणार नाही. कारण जेव्हा आपण टक्केवारीच्या प्रमाणामध्ये उदाहरणार्थ मी य अक्षावर 10च्या प्रमाणात 100 पर्यंत बिंदू घेतले, असे समजा माझ्याकडे एकूण 10 बिंदू आहेत आणि मग त्याच्यामध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या चौकटी आणि त्यामध्ये सुद्धा आता माझं आलेलं उत्तर आहे 30पैकी 11 ही संचित वारंवारिता आलेली आहे. आणि त्यामुळे 30पैकी 11 म्हणजे उत्तर आहे शेकड्यामध्ये 36.66. आता हे जे 36.66 आहेत हा एक छोटासा बिंदू आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे हा जो बिंदू आहे तो मला त्या आलेख कागदावर सहज दाखवता येत नाही, मात्र पूर्णांकामध्ये मला 37 हे दाखवता येतील. त्यामुळे 0.5 हा जो बिंदू आहे हा पहिला बिंदू क्ष आणि य अक्ष जिथे छेदतात तिथून सुरू होईल. त्याच्या पुढचा जो बिंदू असणार आहे क्ष अक्षावरचा तो असेल 6.5 6.5. ओके. आणि त्याच्या इथे असणारी शेकडा संचित वारंवारिता जी आहे ती असणार आहे 10. म्हणजे य अक्षावरचा 10 आणि क्ष अक्षावरचा पहिला बिंदू म्हणजे साधारण 1 सेंटीमीटरच्या अंतरावर 6.5 या ठिकाणी मला पहिला बिंदू टाकायचा आहे. त्याच्यानंतर म्हणजे खरं सांगायचं तर हा दुसरा बिंदू आहे. तुमचा पहिला बिंदू त्या इंटरसेक्शन पॉइंटलाच येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर माझा पुढचा जो बिंदू असणार आहे क्ष अक्षावरचा तो असेल 12.5. आणि इथे या 12.5 ची शेकडा संचित वारंवारिता असणार आहे 37. टक्केवारी जी आलेली आहे ती 36.66 आलेली आहे. कारण 30पैकी 11 तर 100 पैकी किती अशा स्वरूपामध्ये जी आलेली टक्केवारी आहे ती 36.66. त्यामुळे माझा पुढचा बिंदू हा य अक्षाच्या समोर जिथे 37 आहेत तिथे असणार. त्यानंतर पुन्हा 11 मध्ये 5 मिळवले ते आलेले आहेत 16. आणि म्हणून जेव्हा टक्केवारीमध्ये पुन्हा रूपांतरित करू तेव्हा ते उत्तर आहे 53.33. लक्षात घेण्यासारखी बाब आहे, जेव्हा आपले पूर्णांक जे आहेत ते 5च्या वर जातात, 0.50च्या वर जातात, तेव्हा आपण पुढच्या बाजूला किंवा पुढचा अंक वाढवतो जसं आपण मगाशी केलं. आणि इथे आता 8 3 अधिक 8 11 11 अधिक 5 16. त्यामुळे 30पैकी 16 ही संचित वारंवारिता आहे. तर 100 पैकी किती? त्यामुळे शेकडा संचित वारंवारिता येणार आहे 53.33. पूर्णांकाच्या पुढे किंवा पॉइंटच्या पुढे जे आहेत ते 33 आहेत जे 50च्या आत आहेत. आणि म्हणून मी जो बिंदू घेणार आहे तो 53 वर घेणार आहे. त्यामुळे इथलं अपर लिमिट आहे 18.5. हे क्ष अक्षावर आहे आणि त्याच्यात समोर य अक्षावरचा माझा बिंदू असणार आहे 53. आता इथे पुन्हा 8 आणि 3 11 11 आणि 5 16 16 आणि 11 27. म्हणजेच माझ्या समोर असणारी संचित वारंवारिता जी आहे ती 27 आहे. आणि त्यामुळे 30पैकी 27 तर 100 पैकी किती या प्रमाणात माझी जी शेकडा संचित वारंवारिता येणार आहे ती आहे 90%. हे जे 11 आहेत याचं वर्गांतर पाहिलं तर ते आहे 19 ते 24. त्यामुळे याचं अपर लिमिट येईल 24.5.
5. आता मी काय करणार आहे, तर क्ष अक्षावर पुढचा बिंदू घ्यायचा आहे मला. तो बिंदू मी देणार आहे 24.5, कारण आपण क्ष अक्षावर सगळी अप्पर लिमिट्स घेतलेली आहे. ठीक आहे. आता मला य अक्षावर जिथे 90% आहेत, जिथे 90चा बिंदू आहे, त्याच्या समोर पुन्हा एकदा 24.5 या बिंदूच्या इथे मला पुढचा बिंदू द्यायचा आहे. पुन्हा 25 ते 30 याचं अप्पर लिमिट आहे 30.5. आणि याच्या समोर असणारी संचित वारंवारिता आहे 29. म्हणजे पुन्हा 30 पैकी 29 तर 100 पैकी किती, हे शेकड्याच्या स्वरूपामध्ये व्यक्त करत असताना उत्तर आलेलं आहे 96.66. मगाशी सांगितल्याप्रमाणे ते पूर्णांक 66 घेण्यापेक्षा किंवा 0.66 घेण्यापेक्षा मी इथे ज्या ठिकाणी 97 असतील य अक्षावर तो बिंदू क्ष अक्षाला जोडणारा घेईन. म्हणजे माझं पुढचा बिंदू क्ष अक्षाचा असेल 25 ते 30 अप्पर लिमिट, जे असणार आहे 30.5. हा माझा पुढचा क्ष अक्षावरचा बिंदू असेल. माझी आलेली टक्केवारी आहे 30 पैकी 29 तर 100 पैकी किती, म्हणजेच 96.66. पूर्णांक किंवा 0.66 असल्यामुळे मी तिथला जो बिंदू घेणार आहे य अक्षावरचा तो असणार आहे 97 मध्ये, 97च्या इथे. ठीक आहे. आता माझा शेवटचा जो बिंदू असणार आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे माझी शेवटची संचित वारंवारिता जी आहे ती 30 आहे. कारण पुढे आता संचित वारंवारिता घेत असताना तुमच्या लक्षात आलं असेल इथपर्यंत 11 पर्यंत संचित वारंवारिता आली होती 27. त्या 11 मध्ये 2 मिळवले ते झाले 29 आणि मग शेवटी 29 मध्ये 1 मिळवला ते झाले 30. अशा पद्धतीने शेवटची संचित वारंवारिता असेल 30 पैकी 30. जेव्हा पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत याचाच अर्थ 100%. अलीकडे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे 100% निश्चितच मिळतात. म्हणजे आपण जर असा विचार केला की समजा एकूण परीक्षेमध्ये साधारणतः 500 पैकी 500 गुण मिळवणारे किती विद्यार्थी आहेत आणि हे किती विद्यार्थी म्हणजेच आपल्यासाठी असणारी वारंवारिता, आपल्यासाठी असणारी फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आणि त्यामुळे जेव्हा हा n आणि माझी शेवटची संचित वारंवारिता ही समसमान असते तेव्हा मला मिळणारी शेकडा संचित वारंवारिता ही 100% असणार आहे. आपण जे हे या ठिकाणी उदाहरण बघितलं होतं हे माझ्याकडे असणारा n हा 30 आहे. माझी शेवटची संचित वारंवारिता ही सुद्धा 30च आहे. त्यामुळे 30 पैकी 30 असल्यामुळे शेकडा संचित वारंवारिता किंवा सापेक्ष संचित वारंवारिता ही इथे तुम्हाला 100% दिसेल. आणि म्हणून आपल्या या अगाईमध्ये किंवा शेकडा संचित वारंवारिता वक्रामध्ये आपला जो शेवटचा बिंदू क्ष अक्षावरचा असणार आहे तो असेल 36.5. हा जो 36.5 आहे तो 31 पासून 36 पर्यंतचं ते वर्गांतर आहे, त्याचं अप्पर लिमिट आहे. आणि त्यामुळे तिथे क्ष अक्षावर जो बिंदू येईल तो असेल 36.5. आणि त्याच्याच बरोबरीनं या अक्षावर आपण जो बिंदू घेणार आहोत तो बिंदू असणार आहे 100% इथे, म्हणजेच 100च्या इथे, कारण 30 पैकी 30 अशी आपल्याला शेकडा संचित वारंवारिता म्हणजेच 100 हे मिळालेले आहेत. अशा पद्धतीने जेव्हा आपण अगाईव काढतो किंवा जेव्हा आपण शेकडा संचित वारंवारिता वक्र काढतो तेव्हा या वक्राच्या मदतीने आपल्याला वितरणामधली कोणतीही शततमक, दशतमक किंवा पर्सेंटाईल हे काढता येऊ शकतात. म्हणजेच जेव्हा तुम्ही
य अक्षावरचा, उदाहरणार्थ तुम्हाला समजा असं सांगितलंय की या ऑगाईच्या किंवा हा दिलेला जो वक्र आहे या वक्राच्या मदतीने 50वा शततमक काढा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 50वा शततमक म्हणजे काय, तर आपली मध्यगा. आपल्याला वितरणाचा असा एक बिंदू शोधायचा आहे की ज्या खाली वितरणातले 50% प्राप्तांक असणार आहेत. आणि त्यामुळे जेव्हा आपण शततमक 50 शोधायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला य अक्षावरती जिथे 50% येतात ते 50%चा बिंदू घ्यायचा. क्ष अक्षाला एक समांतर रेषा काढायची आणि ती समांतर रेषा ही आपल्या या शेकडा संचित वारंवारितेच्या वक्राला जिथे छेदते आहे तिथून आपण क्ष अक्षावर लंब टाकणार आहोत. हा लंब क्ष अक्षावर ज्या बिंदूमध्ये आपल्याला मिळतो तो बिंदू म्हणजे आपल्या वितरणाचा 50वा शततमक होय. तशाच पद्धतीने समजा आपल्याला शततमक 90 काढायचंय किंवा 90वा शततमक काढायचंय, मग पुन्हा आपण काय करणार, तर य अक्षावरती जिथे 10, 20, 30, 40 इथपासून 90%चा बिंदू येतो, जिथे 90चा बिंदू आहे तिथून आपल्याला क्ष अक्षाला समांतर एक रेषा घेऊन ती रेषा जिथे पुन्हा त्या वक्राला छेदते आहे त्या वक्राच्या बिंदू त्या छेदणाऱ्या बिंदूपासून पुन्हा क्ष अक्षावर एक लंब टाकायचा आहे. तो क्ष अक्षावर लंब जिथे मिळतो तो म्हणजे आपलं शततमक 90. हा वक्र काढत असताना, कोणताही आलेख काढत असताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. संशोधक किंवा संख्याशास्त्राचं गॅरेट यांचं जे मुख्य पुस्तक आहे, तर या गॅरेटच्या पुस्तकामध्ये असं सांगतात किंवा गॅरेट यांनी असं नमूद केलेलं आहे की आपला जो क्ष अक्ष आहे त्या क्ष अक्षाच्या 75% इतक्या प्रमाणामध्ये य अक्ष असला पाहिजे, म्हणजे आपला जो आलेख आहे तो प्रमाणबद्ध दिसेल. तो आलेख पेपरवर आणि त्याचबरोबरीने आता जेव्हा आपण शततमक, मध्यगा किंवा चतुर्थक विचलन, चतुर्थक विचलन म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना आता माहितीच आहे. त्यामुळे चतुर्थक विचलन यासारख्या कॅल्क्युलेशन्स आलेखाच्या मदतीने जेव्हा करायचे असतात तेव्हा त्याच्यामध्ये चुका होणार नाही जेव्हा आपला आलेख प्रमाणबद्ध असेल. लक्षात घ्या, क्ष अक्ष समजा 100 सेंटीमीटर असेल तर य अक्ष हा 75 सेंटीमीटर असला पाहिजे. हे 100 आणि 75 हे कदाचित खूप जास्त होईल, मात्र अगदी 10 सेंटीमीटर आणि 7.5 अशा प्रमाणामध्ये हे योग्य प्रमाण आहे जेव्हा आपण कोणताही आलेख काढतो. या आलेखांमधला आणखी एक महत्वाचा आलेखाचा प्रकार आणि तो म्हणजे वारंवारिता बहुभुज. या बहुभुजाचं किंवा हा जो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे याचा एक गुणधर्म असा आहे की हा जो वारंवारिता बहुभुज आहे हा स्तंभालेखाचा मध्यबिंदू, कारण आपण आतापर्यंत हे पाहिलेलं आहे की जेव्हा आपण स्तंभालेख काढतो तेव्हा वर्गांतराचं निचतम मर्यादा म्हणजेच लोअर लिमिट घेणार आहोत. जेव्हा आपण संचित वारंवारिता किंवा शेकडा संचित वारंवारिता वक्र काढतो तेव्हा आपण वर्गांतराची उच्चतम मर्यादा घेणार आहोत. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजेच वारंवारिता बहुभुज काढतो तेव्हा मात्र आपल्याला वर्गांतराचा मध्यबिंदू घ्यावा लागतो. यापूर्वी अनेक वेळा आपण मध्यबिंदूचं सूत्र पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा सांगते, मिड पॉइंट किंवा मध्यबिंदू बरोबर अपर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2. हा जो फरक येईल हा फरक पुन्हा अपर लिमिट मध्ये मिळविणे. ठीक आहे, म्हणजेच आता इथे लक्षात घ्या की या ठिकाणी
तुमच्या समोर असणाऱ्या 7 ते 12 या वर्गांतराचं लोअर लिमिट आहे 6.5 आणि याच वर्गांतराचं अप्पर लिमिट आहे 12.5 म्हणजेच उच्चतम मर्यादा आहे 12.5. उत्तर येतंय 6. या दोन्हीच्या फरकाला 6 ला 2 ने भागलं, उत्तर आलेलं आहे 3. पुन्हा या 3 मध्ये लोअर लिमिट म्हणजेच 6.5 मिळवायचे. आलेलं उत्तर असणार आहे 3 अधिक 6.5 म्हणजे 7 ते 12 हे जे वर्गांतर आहे याचा मध्यबिंदू असणार आहे 9.5. पुन्हा एकदा सांगते, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2 प्लस लोअर लिमिट. हे जे भागाकार केल्यानंतर जे उत्तर येते ते पुन्हा आपल्याला लोअर लिमिट मध्ये मिळवायचं आहे. या पद्धतीने आपण प्रत्येक वर्गांतराचा मध्यबिंदू काढतो आणि हा जो मध्यबिंदू आहे तो आपल्याला य अक्षावर घ्यायचा आहे, तो आपल्याला क्ष अक्षावर मांडायचा आहे. प्रत्येक वर्गांतराचा आतापर्यंत हिस्टोग्राम साठी किंवा आयतालेख स्तंभालेखासाठी लोअर लिमिट घेतलंय. वारंवारिता बहुभुजासाठी आपल्याला मध्यबिंदू घ्यायचा आहे क्ष अक्षावर आणि संचित वारंवारिता किंवा शेकडा संचित वारंवारिता वक्रासाठी क्ष अक्षावर आपण अप्पर लिमिट घेणार आहोत. त्यामुळे वारंवारिता बहुभुज काढत असताना प्रत्येक वर्गांतराचा जो मध्यबिंदू आहे तो क्ष अक्षावर आणि त्याच्या समोर वर्गांतराच्या समोर असणारी जी वारंवारिता आहे ती पुन्हा आपण य अक्षावर घेणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक ही जी वारंवारिता आहे सर्वाधिक वारंवारिता आहे 11 आणि त्या प्रमाणामधले बिंदू मगाशी सांगितलेल्या नियमाप्रमाणे जर आपण य अक्षावर घेतले, ठराविक बिंदूंची संख्या उदाहरणार्थ समजा तुमच्या पॉइंट्स यायला पाहिजे, त्या प्रमाणामध्ये आपण बिंदू घेतल्यानंतर पुन्हा या ठिकाणी मध्यबिंदू आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे ही आकृती पूर्णतः बंदिस्त असणार आहे म्हणजे ती दोन्ही टोकांना क्ष अक्षामध्ये मिळणार आहे आणि त्यामुळे आपल्याला दोन्ही टोकांना एक एक वर्गांतर वाढवून घ्यायची आहे. त्याची वर्गांतर 0 असणार आहे आणि त्यामुळे सगळ्यात शेवटी हा जो वक्र आहे किंवा हा बहुभुज आहे तो क्ष अक्षामध्ये मिळतो आणि त्यामुळे ती एक प्रकारची बंदिस्त आकृती ही तयार होते. आपल्याला आयतालेखाच्याच मदतीने त्याच आधारावर हिस्टोग्रामच्याच आधारावर त्या प्रत्येक आयताचा मध्यबिंदू जोडल्यानंतर जी आकृती तयार होणार आहे ती आकृती म्हणजे आपला वारंवारिता बहुभुज असणार आहे. त्यामुळे या आलेखांच्या माध्यमातून आपल्याला आपल्याजवळ असणारी संख्याशास्त्रीय माहिती ही योग्य पद्धतीने मांडता येते. इतकंच नाही तर ती मांडलेली माहिती किंवा ते सादर केलेलं जे संख्यात्मक डेटा आहे, संख्यात्मक माहिती आहे ती समजायला देखील अधिक सोपी जाते. विशेषतः अगाईच्या मदतीने काही संख्याशास्त्रीय प्रक्रिया न करता देखील आपल्याला काही मूल्य ही मिळू शकतात. जसं की चतुर्थक विचलन म्हणजे P25 म्हणजे मग आपल्याला तिथे य अक्षावर 25च्या ठिकाणी जसं शततमकाच्या बाबतीमध्ये आपण केलं होतं तसंच एक 25च्या ठिकाणी बिंदू घेऊन तो आपल्याला क्ष अक्षाला समांतर रेषा काढून ती रेषा जिथे त्या वक्राला छेदणार आहे त्या छेदबिंदूपासून क्ष अक्षावर लंब टाकून आपल्याला शततमक 25वा शततमक 75वा शततमक 50वा शततमक असे कॅल्क्युलेशन्स ही थेट मिळू शकतात. मात्र हे सगळं करत असताना योग्य प्रमाण घेणं आलेखामध्ये क्ष आणि य अक्षाचं हे अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीने कच्च्या प्राप्तांकाचं वर्गांतरण करून त्या मदतीने आपण आलेख देखील चांगले काढू शकतो जे आपल्याला संख्याशास्त्रीय माहिती
संक्षिप्त स्वरूपामध्ये समोर सादर करण्यासाठी, त्याचा अर्थविवरण करण्यासाठी मदत होऊ शकते. थँक्यू.